राज्यात सुरू असलेल्या एसटी आंदोलनाबाबत सरकारने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा सणासुदीच्या काळात हा प्रश्न चिघळल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागेल। आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसोबत असून मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाचं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेलं आहे असं कळलेलं आहे। खरं म्हणलं तर ग्रामीण भागातली लाल परी ही चालू राहावी अशा प्रकारची भावना गरीब विद्यार्थी त्याचबरोबर सामान्य मध्यमवर्गीय गरीब जनतेला आहे। आणि आज गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सरकारने ज्यावेळेला आश्वासन दिलं, या राज्याच्या मुख्यमंत्री त्यांच्याकडे जे खात आहेत त्यांनी जे आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता होत नाही, यामुळे त्या ठिकाणी ते आंदोलनाला उतरलेले आहेत। खरं म्हटलं तर मध्यंतरीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राबवली गेली, त्याचा इव्हेंट झाला आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये हा इव्हेंट करत असताना त्याचे पैसे किंबहुना श्रावणी तीर्थयात्रा 50% सवलतीचा जो सरकारने निवडणुकीचे हे फंडे काढले होते त्यामधले पैसे एसटी महामंडळाला मिळाले का? अगोदरच अडचणीत असलेले एसटी महामंडळ त्यामध्ये अडचणीत आलेलं असं दिसतंय। आणि जर तसं दिसत असेल तर सरकारने या असलेल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। तुम्ही याच एसटी महामंडळाच्या लोकांना आंदोलन करताना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मागे आहोत। पवार साहेबांच्या इथं सुद्धा आंदोलन झालं, सगळीकडे आंदोलन झालं आणि ते आंदोलन झाल्यानंतर मग पुढे काय झालं? म्हणजे राजकारणासाठी सर्वांचा वापर केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला सर्वात जास्त तिजोरीवर लूट करण्याचं काम 2 वर्षात 2.5 वर्षात या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे।